हॅलो नमस्कार, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. इथे अस्तरचा भाग माझ्या साईडने आहे जॉईनवाला आणि ओपनवाले बाजू तुमच्या साईडने आहे. तर इथे आपण स्ट्रेट लाईन मारून घेतो आहे. उंची घेतली आहे ब्लाऊजची +1 इंच घेतलेले, रेश मारून घेतली. इथे चौथा भाग घेतलेला आहे चेस्टचा +2 इंच करून आपण इथे फोल्ड करायचा आहे. प्लस तिथे अर्धा इंच मिक्स करायचं आहे. जे आलेले माप आहे ते स्ट्रेट खाली घ्यायचं आहे आणि इथे चेस्टचा भाग चौथा +2 इंच टाकून घ्यायचे, ते सेम खाली घ्यायचे आणि रेश मारून घ्यायचे. 3 इंच वरती घ्यायचे आणि मधला मुंड्याचा आकार द्यायचा 1.5 इंच मार्जिनवर. आता इथे मध्ये सेंटरला पॉईंट काढून घ्यायचा आहे बॅकचा. उंची 5 इंच आणि रुंदी अर्धा इंच म्हणजे 1 इंचचा. तर इथे आपण ॲट इट इज कट करून घेऊया. सेम तसंच पॅटर्न ठेवायचं आहे आपल्याला फ्रंटसाठी. तर इथं आहे जसं तसं दाखायचं आहे. आता फ्रंटला मला हुक नाही करायचे म्हणून मी बंद साईडनेच घेतलेले आहे. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. प्लस वर साईडला 1 इंच घेतले आणि खाली 2.5 इंच घेऊन घेतले. आता 4.25 इंच खालून घेतलेलं आहे मार्जिन आणि वरतून आपल्याला घेतलं आहे 10 इंच. टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे 10 इंचावर. आता इथे आपलं 2.5 इंच मार्जिन 2 इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे आणि या प्रकारे आकार द्यायचा आहे. जे मार्जिन आहे ते बरोबर मॅच करायचं आहे. खालून 4.5 येते तर ह्या साईडने बी 4.5 करायचं आहे आणि इकडनं खाली 1.25 इंच आणि तिकडनंही 1.25 इंच करून आपल्याला क्रॉस लाईन ॲड करायची आहे. इथे आता 2.25 गळा मार्जिन घेतलेली रुंदी आणि उंची घेतलेली 7 इंच म्हणजे 7.5 इंच. तर आखून घ्यायचं आहे आणि या टिटीज कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे थोडंफार नाही समजलं असेल ते आपण लॉंग व्हिडिओमध्ये नक्की बघूया. गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि पलटून घ्यायचा आहे. आता इथे मला हुक नाही लावायचे म्हणून मी इथे जॉईंटच ठेवलेला आहे. आता इथे आपण स्लीव्ज कट करून घ्या. 4.5 इंचची उंची घ्यायची म्हणजे 3.5 इंच उंची आहे प्लस 1 इंच घ्यायची आहे. इथे 2 इंच आणि वरती 2 इंच घेऊन या प्रकारे आपल्याला मध्ये आकार द्यायचा आहे क्रॉस लाईनमध्ये आणि अर्धा इंच सेंटर काढून या प्रकारे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे. खाली 1 इंच क्रॉसमध्ये देऊन कट करायचा आहे. हे आहे आपल्याकडं ब्लाऊज पीस. तर इथे वर्कवाला जो भाग आहे तो वेगळा करून घेऊया आपण. आता वर्कवाला भाग आहे जो तो आपल्याला फ्रंट घ्यायचा आहे आणि इथे स्लीव्जचा भाग आहे तिथे स्लीव्ज कट करून घेऊया ॲट इट इज आणि यामध्ये कट मारून घेऊया. तर स्लीव्ज कटिंग झाले. आता फ्रंटचा भाग शिवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. तर मी शिवते त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्की दाखवाल. तर इथे मी ॲट इट इज ठेवते आणि एक्स्ट्राचे दोरे कट करून घेतले, बाकी काहीच नाही. आता बॅकसाठी आपल्याला जो कपडा उरलेला आहे तो घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट ठेवायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कामात येईल त्यामुळे जास्त वाया घालायचं नाही. सगळे कपडे जमा करायचे या प्रकारे अस्तर वगैरे सगळे आणि एक बांधून ठेवायचं आहे. जेव्हा